नमस्कार मुलींनो. इंग्लिश ग्रामर पार्ट्स ऑफ स्पीच. How many are the parts of speech? There are 8 parts of speech. And which are they? They are noun, pronoun, verb, adjectives, adverbs, prepositions, conjunctions and interjections. ठीक आहे. 8 आहेत पार्ट्स ऑफ स्पीच. किती आहेत एकूण? 8. कोणकोणते आहेत ते? नाउन्स, वर्ब्स, प्रोनाउन्स, इंटरजेक्शन्स, ॲडजेक्टिव्स, ॲडवर्ब्स, प्रेपोजिशन्स अँड कंजक्शन्स. आपण एकेकाचा अभ्यास करूयात. सगळ्यात आधी पाहूयात नाउन. नाउन म्हणजे काय असतं? नाउन म्हणजे एक वर्ड असतो दॅट नेम्स. म्हणजे एक शब्द असतो की जो नाव देतो. कशाला नाव देतो तो? अ पर्सन, व्यक्तीला. अ प्लेस, ठिकाणाचं नाव असू शकतं ते. अ थिंग, एखाद्या वस्तूचं नाव असू शकतं. किंवा एखादी आयडिया असू शकते. बघा, व्हॉट इज नाउन? Noun is a word that names a person, place, thing or idea. For example, cat, fireman, house, pencil and Chicago. Okay. पाहूयात आपण काही उदाहरणं. There are different kinds of noun. नाउनचे सुद्धा प्रकार आहेत. कोणते प्रकार आहेत? कॉमन नाउन्स, प्रॉपर नाउन्स, सिंग्युलर नाउन्स, प्लुरल नाउन्स, सिंग्युलर पॉझेसिव्ह, प्लुरल पॉझेसिव्ह. म्हणजे काय? कॉमन नाउन्स. कॉमन नाउन्स कोणते आहेत? बॉय, गर्ल, ट्री, किंवा आपण म्हणूयात ग्राउंड, बिल्डिंग. हे सगळे कॉमन नाउन झाले. त्याला काही पर्टिक्युलर असं आपल्याला सांगता येत नाही की हाच मुलगा, हीच मुलगी, हीच इमारत, हेच मैदान असं सांगता येणार नाही. किंवा हेच झाड असं विशिष्ट असं काय सांगता येत नाही. त्याला आपण म्हणूयात कॉमन नाउन. बुक कॉमन नाउन झालं. पेन्सिल कॉमन नाउन झालं. बॉटल कॉमन नाउन झालं. बॅग कॉमन नाउन झालं. चेअर कॉमन नाउन. ओके. क्लॉथ कॉमन नाउन झालं. दुसरा जो प्रकार आहे तो आहे प्रॉपर नाउन. त्याच्यामध्ये काय येणार? एखाद्या मुलाचं विशिष्ट नाव जर असेल, समजा जॉन, मेरी, प्रणाली, रितिका, बोराडेवाडी, आंब्याचं झाड, तर हे सगळे झाले प्रॉपर नाउन. म्हणजे त्या वस्तूला, त्या व्यक्तीला, त्या ठिकाणाला, त्या आयडियाला एक आपण नाव दिलेलं आहे व्यवस्थित. त्याला म्हणायचं प्रॉपर नाउन. पुढचं आहे सिंग्युलर नाउन. जसं की आपण आधी पाहिलं बॉय, गर्ल, ट्री. अ बॉय, अ गर्ल, अ ट्री, अ बॅग, अ ग्राउंड, अ बिल्डिंग, अ चेअर. म्हणजे एकच झालं ना हे सिंग्युलर, एकवचनी. आणि मग अनेक वचनी प्लुरल नाउन्स. बॉय, बॉयज येणार. गर्ल्स, ट्रीज, बिल्डिंग्स, चेअर्स, बॅग्स. हे झाले प्लुरल नाउन्स. नेक्स्ट सिंग्युलर पॉझेसिव्ह. पॉझेसिव्ह म्हणजे काय? ते कोणाचं तरी मालकीचं असणे, त्याला म्हणतो आपण पॉझेसिव्ह. प्रणालीज बुक म्हणजे मी तो अपोस्ट्रॉफी एस जो लिहिते ना, तो मला पॉझेशन दाखवतो की ही बुक प्रणालीची आहे. बॉयज बॅग, गर्ल्स शूज. ते पुस्तक, ते शूज कोणाला तरी बिलॉंग करतं, कोणाचं तरी मालकीचं आहे, तेव्हा त्याला म्हणतात सिंग्युलर पॉझेसिव्ह. मग ते कसं लिहिणार? बॉयज बुक, एका मुलाची पुस्तक आहे ती, तर BOY अपोस्ट्रॉफी एस आणि त्यानंतर बुक, बॉयज बुक. गर्ल्स शू, मुलीचा शू किंवा बूट. गर्ल GIRL अपोस्ट्रॉफी एस, त्याला म्हणायचं सिंग्युलर पॉझेसिव्ह. एका व्यक्तीचं
जर ते बिलॉंगिंग असेल, त्याच्या मालकीचं जर असेल, तर त्याला आपण त्यानंतर किंवा मग आपण म्हणूयात पूजाच पेपर, पूजाचा, एका विशिष्ट मुलीचा आहे ना तो, मग पूजा लिहायचं ॲपॉस्ट्रॉफी एस, पूजा सिंग्युलर झालं बघा, हे एकाच मुलीसाठी आपण रेफर करत आहोत. ठीक आहे, समजलं, आलं लक्षात. पुढे प्लुरल पॉझेसिव्ह म्हणजे काय, अनेक वचनी, म्हणजे बॉयज टीम. आता टीममध्ये काय एकच मुलगा नसणार आहे, भरपूर मुलं असणार आहेत, बरोबर. मग तेव्हा बॉयज लिहिताना कसं लिहायचं, बॉयज आपण प्लुरलमध्ये लिहितो BOYS. आता परत आलं बॉयज, मग काय करायचं, बॉयज हा शब्द लिहायचा आणि एस नंतर ॲपॉस्ट्रॉफी द्यायची, कारण आता खूप साऱ्या मुलांची ती टीम आहे, कोणत्या एकाची नाही. ॲपॉस्ट्रॉफीचा अर्थ होतो चाचीचे, ॲपॉस्ट्रॉफी एस जे असतं. पण आता आपण आधी एकच सांगितलं की बॉयज बॅग एका मुलाची होती म्हणून BOY ॲपॉस्ट्रॉफी एस. आता बॉयज टीम आहे ते काय होणार आहे, BOYS नंतर ॲपॉस्ट्रॉफी आणि मग टीम लिहायचं. येतं लक्षात. गर्ल्स मीटिंग, आता खूप साऱ्या मुलींची मीटिंग आहे, मग ते कसं लिहिणार, GIRLS ॲपॉस्ट्रॉफी आणि मग मीटिंग. अंडरस्टूड. चला पुढे जाऊयात. पुढचं जे पार्ट्स ऑफ स्पीच आहे ते आहे प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे काय असेल, तर आपण प्रत्येक वेळेस नाव नाही सांगणार, ते विशिष्ट असं नाव नाही सांगणार. मग त्यावेळेस आपण काय करतो, त्याच्याऐवजी जो शब्द वापरतो त्याला म्हणायचं प्रोनाउन. लक्ष द्या. Pronoun is a word used in place of one or more nouns. It may stand for a person, place, thing or idea. जसं की आपण आधी बघितलं होतं, नेमिंग पण असंच असतं, पर्सनचं असतं, प्लेसचं असतं, थिंगचं असतं किंवा आयडियाचं असतं. त्याचप्रमाणे प्रोनाउन काय आहे, इट इज अ वर्ड विच इज यूज्ड इन प्लेस ऑफ अ नाउन. नाउनच्या ऐवजी आपण ते वापरतो. उदाहरणार्थ बघा, तुम्हाला दिलेलंच आहे इकडे, ही, शी, इट, दे, यू, वी. पण याचे पण प्रकार आहेत. कोणकोणते प्रकार आहेत, एक आहे पर्सनल नाउन म्हणजे व्यक्तिगत प्रोनाउन, त्यानंतर इनडेफिनेट प्रोनाउन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स अँड इंटेरोगेटिव्ह प्रोनाउन्स. ओके, कोणकोणते आहेत परत बघूयात आपण. पर्सनल प्रोनाउन्स, indefinite pronouns, demonstrative pronouns आणि interrogative pronouns. पर्सनल प्रोनाउन म्हणजे काय, व्यक्तिगत असेल, त्याच्यामध्ये काय येणार आहे, आय, मी, माइन, यू, योर, योर्स, शी, हर, हर्स, इट, इट्स, वी, अस, आवर, आर्स, दे, देम, देअर, myself, yourself असे. आणि इंडेफिनिट प्रोनाउन्समध्ये काय येणार आहे, एनीबडी, इच, आयदर, नन, समवन, वन, एक्सेट्रा. आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्समध्ये दिस, दॅट, दीज, दोज. इंटेरोगेटिव्हमध्ये, इंटेरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी जे विचारले जातात, हू, whom, what, which and whose. येतं लक्षात. प्रोनाउनचे काय काय प्रकार आहेत, 4 प्रकार आहेत. पर्सनल प्रोनाउन्स, इनडेफिनिट प्रोनाउन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आणि इंटेरोगेटिव्ह प्रोनाउन. पुढचं बघूयात वर्ब. वर्बला आपण ॲक्शन वर्ड असं सुद्धा म्हणतो, म्हणजे कृती दर्शवणारे शब्द. मग ते कोणकोणते शब्द असू शकतात, अ वर्ड दॅट एक्सप्रेसेस ॲक्शन और अदरवाइज हेल्प्स टू मेक अ मेक अ स्टेटमेंट. ठीक आहे, म्हणजे काय, एक तर तुम्हाला ते ॲक्शन दाखवतील किंवा वाक्य बनवण्याला मदत करतील, त्याला आपण म्हणूयात ॲक्शन वर्ड्स अँड इट इज नोन ॲज वर्ब.
a word that tells what someone or something does. An action word or word of being. आता त्याचे एक्झाम्पल बघूयात आपण. काय काय म्हणजे वर्बमध्ये काय कोणकोणते शब्द आपण वर्ब म्हणू शकतो. सिट, लाफ, रन, जम्प. बघा हे आपण काय म्हणलेले ॲक्शन वर्ड्स. त्याला BE म्हणजे बी वर्ब्स सुद्धा म्हणतात. आणि काय येतात म्हणजे बीइंग असं आपण म्हणूयात. तर त्याच्यामध्ये आणखी काय काय येतात. टेस्ट, फील, साऊंड, लुक, अपियर, बिकम, सीम, ग्रो, रिमेन, स्टे असे वेगवेगळे शब्द यामध्ये येतात. आणखी तुम्हाला लक्षात ठेवायचं झालं तर काय येतं तर सब्जेक्ट आणि प्रेडिकेट ह्याला लिंकिंग जे करतं जो ॲक्शन वर्ड असतं किंवा स्टेटमेंट असतो त्यालासुद्धा आपण वर्ब असे म्हणतो. सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि प्रेडिकेट म्हणजे ज्याच्यावर क्रिया होत आहे ते. त्या दोन्हीचा संबंध ज्या शब्दाने दर्शवला जातो त्याला आपण वर्ब असं म्हणतो. वर्ब म्हणजे ॲक्शन वर्ड. लक्षात ठेवा. आता बऱ्याच वेळा काय होतं तुम्हाला एखाद्या शब्दाचा अर्थ विचारला तर तुम्ही लगेच मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन सांगता. ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे पण त्याचा इंग्लिश टू इंग्लिश अर्थ काय ते लक्षात ठेवायचं. द वर्ब म्हणजे ॲक्शन वर्ड एवढं लक्षात ठेवायचं कायम. आपण पुढे जाऊयात. आता कोणतंही जर आपण एखादं वाक्य घेतलं तर त्याला वर्ब हे असायलाच पाहिजे. मी, वही असं नुसतं म्हटलं तर नाही जमणार आहे. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये वर्ब हा असायलाच पाहिजे. ॲक्शन वर्ड असायला. मी आहे पण मी वहीसोबत काय करते वहीवर लिहितीये, वही फाडतीये, वही ठेवतीये, काय करते ते कळलंच पाहिजे. सो एव्हरी सेंटेन्स मस्ट हॅव अ वर्ब. तू कर पण काय कर हे सांगायला हवं ना. मी केलं काय केलं ते कळायला हवं आपल्याला. मग ते ॲक्शन वर्ड किंवा त्या सेंटेन्सला स्टेटमेंट पूर्ण होईल असा जो शब्द येतो तो तिथे असलाच पाहिजे आणि तो म्हणजेच वर्ब. वर्बचे सुद्धा प्रकार आहेत बरं का. काइंड्स ऑफ वर्ब. काइंड म्हणजे प्रकार. मग कोणकोणते प्रकार आहे तर त्याचे जे प्रकार आहेत ते आपण बघूयात आता. एक तर तुम्ही बघितलं ॲक्शन वर्ब्स असतात. ते ॲक्शन वर्ब्स काय एक्सप्रेस करतात मेंटल और फिजिकल ॲक्शन म्हणजे आपली मानसिक किंवा शारीरिक कृती दर्शवतात. जसं की ही रोड द हॉर्स टू विक्ट्री म्हणजे त्याने तो घोडा दौडवला जिंकण्यासाठी दौडवला किंवा त्याने ते विजयी घोडदौड केली असं आपण म्हणू शकतो. ही रोड द हॉर्स टू विक्ट्री. मग इथं काय रोड राईडचा पास्ट टेन्स आहे बरोबर पण तो काय दाखवतो दी फिजिकल ॲक्शन दाखवतो ना. रायडिंग शारीरिक कृती आहे ती. दुसरा प्रकार आहे लिंकिंग वर्ब्स. लिंकिंग वर्ब्स मेक अ स्टेटमेंट बाय कनेक्टिंग द सब्जेक्ट विथ अ वर्ड दॅट डिस्क्राइब्स ऑर एक्सप्लेन्स इट. लिंकिंग वर्ब काय असतं एक स्टेटमेंट असतं ते कनेक्ट करतं सब्जेक्ट आणि काय होतं त्याच्यामध्ये. म्हणजे ही हॅज बीन सिक. आता इथे हॅज बीन हा कनेक्टिंग किंवा लिंकिंग वर्ब आहे. तुम्हाला सांगितलं ना बीचे शब्दसुद्धा असतात. सो ही सिक पण केव्हा तर ही हॅज बीन सिक. ही आणि सिकमधला संबंध हॅज बीनने दाखवलेला आहे. तर एकतर ॲक्शन वर्ब किंवा मग कनेक्टिंग वर्ब असं त्याचे दोन प्रकार आहेत. ॲक्शन वर्ब अँड कनेक्टिंग वर्ब आर दी काइंड्स ऑफ वर्ब्स. आता पुढे काय दिलेलं त्यांनी ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हची डेफिनेशन आपण कशी करू शकतो. अ वर्ड यूज टू डिस्क्राईब अ नाउन. नाउनचं वर्णन करण्यासाठी की बाबा कसं आहे ते काय करतं आहे तर यासाठी ॲडजेक्टिव्ह वापरला जातो. द ॲडजेक्टिव्ह मॉडिफाईज ऑर डिस्क्राइब्स अ नाउन ऑर प्रोनाउन. प्रोनाउनचं सुद्धा त्यांनी केलं जातं. आणि ॲडजेक्टिव्हने आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं मिळतात. इट आन्सर दीज क्वेश्चन. कोणते क्वेश्चन बघूयात.
डिड यू लूज युअर ॲड्रेस बुक, ह्या शब्दामध्ये काय आहे, विच बुक. म्हणजे तुम्ही जर विचारले की विच बुक, तर तुम्हाला आन्सर मिळेल ॲड्रेस बुक. मग तुम्ही असे प्रश्न विचारू शकता, विच बुक, व्हॉट काइंड, हाऊ मेनी. बघा, इज दॅट अ वूल स्वेटर, मग व्हॉट काइंड ऑफ स्वेटर इज दॅट. त्याच्यानंतर जस्ट गिव मी 5 minutes, हाऊ मेनी मीन्स हाऊ मेनी मिनिट्स डू यू वॉन्ट. अशा प्रश्नांचे उत्तर आपल्याला ज्या शब्दाने मिळतात त्याला आपण म्हणूयात डिस्क्रायबिंग नाउन और डिस्क्रायबिंग प्रोनाउन, आणि त्यालाच म्हणायचं ॲडजेक्टिव्ह. बघा, त्याचे आपण काही हे बघूयात एक्झाम्पल्स. हॅप्पी, सॅड, रेड, ग्रीन, शॉर्ट, टॉल, फॅट, हेरी. म्हणजे व्हॉट काइंड ऑफ इट, विच काइंड ऑफ इट, हे जी प्रश्न आहे याची उत्तर आपल्याला यातून मिळतात, त्याला म्हणायचं ॲडजेक्टिव्ह. पुढचं आहे ॲडवर्ब. ॲडवर्बचं काय, कॅन बी ॲडेड टू अ वर्ब टू मॉडिफाय इट्स मीनिंग. tells you when, where, how, in what manner or to what extent an action is performed. Many in ly but some do not. म्हणजे मोस्टली याच्या शेवटी एल्वा आलेलं असतं, पण असं असेलच असं नाही. परत पाहूयात, व्हॉट इज ॲडवर्ब. इट मॉडिफाईज और डिस्क्राइब्स अ वर्ब, अँड ॲडजेक्टिव्ह और अनदर ॲडवर्ब. दुसऱ्या ॲडवर्बला सुद्धा ते मॉडिफाय करू शकतं. म्हणजे त्याच्यामध्ये काही चेंजेस होतात आणि मग ते मॉडिफाय केलं जातं. मॉडिफाय म्हणजे काय, बदल केले जातं. स्लोली, ॲंग्रीली. ठीक आहे. मग हा असं मॉडिफिकेशन झालं, असं बदल झाला, त्याचा अर्थसुद्धा बदलतो. आणि मोस्टली तुम्हाला हे त्या वाक्याबद्दल, त्या कृतीबद्दल, त्या ठिकाणाबद्दल किंवा त्या आयडियाबद्दल काहीतरी माहिती सांगतात. कोणती माहिती सांगतात, वेन, केव्हा, वेअर, कोठे, हाऊ, कसे, इन व्हॉट मॅनर, कोणत्या पद्धतीने, ऑर टू व्हॉट एक्सटेंट, किंवा कुठपर्यंत, किती त्याची मर्यादा आहे. म्हणजे अगदी फास्टली किंवा एकदम रॅपिडली असं घडतं आहे का, किंवा ते संपलेलंच आहे, एनिवेअर वगैरे असं. तर या अर्थाने ते शब्द वापरले जातात, त्यांना आपण ॲडवर्ब असं म्हणूयात. आणि मोस्टली म्हणजे सगळ्या शब्दाच्या शेवटी, सगळ्याच ॲडवर्बच्या शेवटी एल्वा येईल असं नाही, पण मोस्टली एल्वा असतो. त्याचे एक्झाम्पल बघूयात आपण. चिअरफुली, ब्रिस्कली, विकेडली, डेलिकेटली, फास्ट, नेवर, नाव. आणि क्लाउडमध्ये आणखी काही शब्द आहेत, केअरलेसली, स्लोली, लाऊडली, टुडे. बघा, वेळ पण सांगितलेली ती. व्हेन, टुमॉरो, हिअर, अँग्रीली, नाव, लॅटर, हॅपीली, एनिवेअर, एव्हरीवेअर. पुढचं बघूयात आपण. पुढचं काय आहे, प्रेपोजिशन. तुम्हाला त्या शब्दामध्येच कळतं की पोझिशन असते, ती काय असेल, ती पोझिशन असणार आहे, म्हणून त्याला म्हणतात प्रेपोजिशन. डेफिनेशन पाहूयात आधी आपण. अ वर्ड प्लेस्ड बिफोर अ नाउन और प्रोनाउन टू शो इट्स रिलेशनशिप टू सम अदर वर्ड इन द सेंटेन्स. म्हणजे एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी काय अर्थ आहे हे सांगण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्याला आपण प्रेपोजिशन असे म्हणतो. फक्त शब्दच असतात का ते, तर नाही. अ प्रेपोजिशन इंट्रोड्युसेस अ नाउन और प्रोनाउन और अ फ्रेज. म्हणजे तो नाउन असेल, प्रोनाउन असेल, किंवा एखादी फ्रेज असेल, म्हणजे शब्दांचा एखादा ग्रुप असेल, और क्लॉज किंवा एखादं वाक्य असेल, असं काहीतरी मोठं दिलेलं फ्रेज किंवा क्लॉज, की ते काय फंक्शन करतं, फंक्शनिंग इन द सेंटेन्स ॲज अ नाउन म्हणून ते काम करत असेल. द वर्ड और वर्ड ग्रुप दॅट द प्रपोजिशन इंट्रोड्युसेस इज इट्स ऑब्जेक्ट. आणि ज्याला इंट्रोड्यूस केलं त्याला म्हणायचं ऑब्जेक्ट. बघूयात आपण, खूप छान दाखवले आणि चित्रामध्ये पण दाखवलेलं पहा. आता प्रेपोजिशनचे अर्थ काय, तर तुम्ही ते बघितलेलं. अ वर्ड that is placed before a noun or pronoun to show its relationship to some other word in the sentence. मग असे कोणकोणते शब्द असतात, टू, विथ,
अगेन्स्ट, बाय, फ्रॉम, ॲट, फॉर, ॲक्रॉस, इन आणि त्याच्यासोबत अंडर च्या खाली, ओव्हर च्या वर, इन च्या मध्ये, ऑन च्या वर. आता इथे बघा ओव्हर आणि ऑन ह्याच्यामधला फरक तुम्हाला चित्रामध्ये सहज कळेल. ओव्हर म्हणजे त्या बॉक्सच्या वर आहे पण त्या बॉक्सला तो टच झालेला नाही, त्या बॉक्स वर थांबलेला नाही आहे तो. म्हणजे काय, समजा आपण कुठेतरी मैदानात गेलो आणि तेव्हा आपल्या डोक्यावर डास बघा भिनभिन भिनभिन करत असतात, मग तेव्हा ओव्हर असं म्हणूयात आपण. तेव्हा ते काय आपल्या ऑन डोक्यावर नसतात, डोक्याच्या इथं थोडासा अवकाश ठेवून, भाग ठेवून, रिकामा ठेवून वर तो पुंजका भिनभिनत असतो. ओव्हर असं करायचं. स्काय इज ओव्हर माय हेड म्हणजे आकाश आहे आपल्या डोक्यावर. म्हणजे अगदी आपण असं डोक्यावर नाही घेतलेलं, मध्ये थोडासा स्पेस आहे, गॅप आहे आणि मग आकाश किंवा अवकाश आहे. आणि ऑन म्हणजे काय, तर अगदी त्याला टच केलेलं असं आपण म्हणूयात. बुक इज ऑन द डेस्क, डेस्कवर ठेवलेली म्हणजे टच होतं, त्यांचा स्पर्श होतो एकमेकांना, त्याला म्हणायचं ऑन. इन फ्रंट ऑफ च्या पुढे, देर इज अ ग्राउंड इन फ्रंट ऑफ माय स्कूल, माझ्या शाळेच्या समोर, इन फ्रंट ऑफ असं लगेच सांगायचं. देर आर 10 people स्टँडिंग इन फ्रंट ऑफ मी इन अ रो, माझ्या समोर 10 व्यक्ती थांबलेल्या आहेत रोमध्ये, च्या पुढे. बिहाइंड मागे, देर इज विनायकनगर कॉलनी बिहाइंड माय स्कूल, माझ्या शाळेच्या मागे विनायकनगर कॉलनी आहे, च्या मागे. नेक्स्ट टू च्या पुढे, आणि म्हणजे आता हे संपलं की लगेच पुढे काय येतं, आपलं बोराडेवाडी संपलं की लगेच कोणता एरिया येतो की आपल्या घराच्या पुढेच काय भाग आहे ते सांगण्यासाठी. नेक्स्ट टू लगेच ॲडजस्टंट असेल तर, अगदी समोरच असेल तर त्याला म्हणायचं नेक्स्ट टू. म्हणजे काय, तुम्ही आता ओळीमध्ये थांबलेला आहात आणि तुमच्या पुढे लगेच जी मुलगी असेल ती तुमच्या नेक्स्ट असेल. किंवा क्लिनिकमध्ये गेल्यानंतर तुम्ही रांगेमध्ये बसलेले, तुमच्या समोर म्हणजे अगदी पुढचा जो पेशंट असेल तो म्हणायचा नेक्स्ट टू. देर आर 4 patients or there are 2 patients next to me. Okay. Conjunction. What a conjunction, a word used to connect other words. त्याला आपण अव्यय असं म्हणूयात, जे 2 शब्द वगैरे जोडतात ना, जसं की सिस्टर अँड ब्रदर तसं, किंवा बट, ऑर, बिकॉज. ह्याला आणखी शब्द आहेत ते पण सांगते तुम्हाला, नीट लक्ष देऊन ऐका. व्हॉट आर कंजक्शन्स? कंजक्शन इज अ वर्ड यूज टू कनेक्ट अदर वर्ड्स. आता इथे तुम्ही काही बघितलेलेच आहेत कंजक्शन्स. कोणकोणते कंजक्शन आहेत? अँड, आयदर ऑर, नायदर नॉर, बट, ऑर. तुम्हाला मी आणखी काही शब्द पाठवेल ते सुद्धा बघून घ्या. इंटरजेक्शन. व्हॉट आर इंटरजेक्शन्स? इंटरजेक्शन, अ वर्ड दॅट एक्सप्रेसेस स्ट्रॉंग और सडन इमोशन, यूज्ड ॲज अन एक्सक्लमेशन, कॅपेबल ऑफ स्टँडिंग बाय इटसेल्फ. म्हणजे तुम्ही काहीतरी सुंदर बघितलं की लगेच म्हणता ना वाव, किंवा आपण जिंकलो तर हुर्रे, हे लागलं तर आऊच. तर हे जे फ्रेजेस आहेत, हे जे शब्द आहेत, ह्याला म्हणायचं इंटरजेक्शन्स. हे, आऊच, यो, वाव, वेल, ओ, हे, हुर्रे, इक, रॅट्स, ई, डॅन, दॅट्स द एंड. म्हणजे एवढेच नाहीत, भरपूर असतील. ओ डिअर, माय गुडनेस, वाव, आऊच, नाईस. तर हे सगळे शब्द जे आहेत ते इंटरजेक्शन आहेत. ते तुम्हाला अचानक तुम्ही ॲक्सिडेंट बघितला, ऐ ग असं म्हणता की ना, बापरे. मग अशा शब्द जे आहेत त्यांना आपण इंटरजेक्शन असं म्हणतो. पार्ट्स ऑफ स्पीच प्रॅक्टिससाठी तुम्हाला काही दिलेलं आहे बघा. इकडे प्रश्न वाचूयात आपण आधी. प्लीज आयडेंटिफाय द करेक्ट पार्ट ऑफ स्पीच फॉर ईच वर्ड इन द सेंटेन्स ऑन द फॉलोइंग स्लाइड्स. Make sure to write down the entire sentence and the correct letters neatly above each word.
तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच शोधून काढायचे आहेत यापैकी. कोणकोणते बघा प्रॅक्टिस. द लिटिल डॉग रॅन, यातले कोणकोणते आहेत ते शोधा. म्हणजे कोणतं नाउन आहे, कोणतं प्रनाउन आहे, प्रपोजिशन आहे का बाबा, याच्यामध्ये इंटरजेक्शन आहे का, कंजक्शन आहे का, ॲडवर्ब आहे का, ॲडजेक्टिव्ह आहे का, असं शोधायचं आणि आधी वाक्य लिहायचं आणि त्यानंतर त्यातले तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच शोधायचे आहेत. फर्स्ट सेंटेन्स, द लिटिल डॉग रॅन. Oh, you scared me. The snow fell softly. The house was red and small. Pat and Joe quickly raked the leaves. आणखी प्रॅक्टिस करण्यासाठी शब्द दिलेले आहेत बघा, त्यांनी वाक्य दिलेत सॉरी, ते बघूयात आपण. More practice. With great joy, Mom and Dad welcomed the new baby. The boys fished in the gurgling stream. Mary finished her reading assignment. The earth travels around the sun. Math or English is my favorite subject. ठीक आहे, तर यातले तुम्हाला सगळे पार्ट्स ऑफ स्पीच शोधायचे आहेत आणि ते लिहायचं आहे. बरं, आता हे संपण्याआधी मी तुम्हाला आणखी काही प्रेपोजिशन सांगते, कॉमन प्रेपोजिशन, ते सुद्धा तुम्हाला लिहायचे आहेत. वर लिहायचं प्रेपोजिशन आणि हे शब्द लिहायचे आहेत. अबोट, अबाउट, above, across, after, against, along, among, around, at, before, behind, below, beneath, beside, between, beyond, by, down, during, except, for, from, in, into, like, off, on, over, past, since, through, throughout, to, toward, under, underneath, until, up, upon, with, within, without. आणि तुम्हाला आणखी काही प्रपोजिशन मिळाले तर ते सुद्धा मला नक्की पाठवा. आज आपण थांबूयात. हा व्हिडिओ व्यवस्थित पहा, त्यातल्यामधल्या तुम्हाला काही नोट्स लिहायच्या असतील तर त्याही लिहा आणि मला पाठवा. तुम्हाला याच्यासोबत मी एक PPT सुद्धा पाठवते, ती सुद्धा नक्की पहा. काळजी घ्या, अभ्यास करत राहा आणि मीटिंगला जॉईन व्हा.